संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. मोरे साहेब, आपण सर्वांनी बघितलं कर्जत नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून 8 महिने झालेले आहे. 8 महिन्यामध्ये जास्त स्पीडने काम व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही. हे सुद्धा समस्या तितकंच खरं आहे. परंतु आपल्या नगर परिषदेला काही सुद्धा मर्यादा आहे. कर्जत शहरातील समस्यांसाठी विशेष बैठक. सुधाकर घारे, नितीन सावंत यांची विशेष उपस्थिती. कर्जत शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी सोमवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी कर्जत नगर परिषदेत विशेष समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात आले. कर्जत शहर बचाव समितीच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे, नितीन सावंत, राजेश लाड तसेच कर्जत शहर बचाव समितीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला कर्जत शहर बचाव समितीचे समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांचे निवेदन सादर केले. पाणी पुरवठ्याची गुणवत्ता, पाणी गळती, वाढत्या चोरीच्या घटना, कचरा व्यवस्थापन, जंतुनाशक फवारणी, सार्वजनिक शौचालयांची कमतरता, डम्पिंग ग्राउंडची अस्वच्छता, बंद असलेले बायोगॅस प्रकल्प आणि शहरातील केवळ 7च CCTV कॅमेरे कार्यरत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत हातगाड्या, रिक्षांची संख्या, पार्किंगची समस्या आणि बाजारपेठेत नागरिकांना चालण्यासाठी जागा नसल्याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आगामी रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर वाहतूक प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याने नियोजन करण्याची मागणी त्यांनी केली. या बैठकीत सुधाकर घारे यांनी आपल्या नगरसेवकांच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे दर्शवून पुढील काळात मी स्वतः लक्ष देऊन शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर नितीन सावंत यांनी शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधिक जटिल असून लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी लावून धरली. तसेच येणाऱ्या काळात यामध्ये विशेष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रंजन दातार, राजेश लाड, दिनेश भरकले, सुनील जाधव आणि भाऊ खानविलकर तसेच अनेकांनी विविध भागांतील समस्या मांडल्या. भिसेगाव भुयारी मार्ग, दहिवलीतील अपूर्ण कामे, गणपती घाट परिसरातील पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा झाली. उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी अनेक प्रश्नांवर लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी सुद्धा महिनाभरात कामे मार्गी लावणार असल्याची माहिती दिली. नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांचे मौन विशेष लक्षणीय ठरले. आणि मुळात आपल्याला कर्जत बचाव समिती ॲडव्होकेट कैलासजींच्या नेतृत्वाखाली जी काही मंडळ आहे ते खरं तर मी त्या बचाव समितीत अनेक दिवसापासून काम करतोय. राजकीय विरहित पूर्णपणाला ती सारी मंडळी शहराच्या समस्या सुटाव्यात, त्यातल्या कुठेतरी चांगले प्रश्न सोडवावेत, नागरिकांचे प्रश्न सुटावेत, या एक अतिशय मनमोकळ्या भावनेतनं ते आपल्या सगळ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधत असतात. आणि मी म्हणतो सर्व लोकप्रतिनिधींचं ते काम हलकं करतात. संतोष मगाशी तुम्हाला तेच बोललो, ते तुमचं काम हलकं करतात. बऱ्याच अंशी जे प्रश्न आहेत मी तर म्हटलं बाबा आपण मगाशी जी घेतली आपण चर्चा केली आपल्या केबिनमध्ये, अध्यक्ष त्यांच्या वकील साहेब, आम्ही इथे येण्यापूर्वी थोडा उशीर झाला. आणि त्याच्यामध्ये भुयारी मार्गाचं सगळ्यांनाच माहिती आहे की 15 कोटीचा निधी आपण मंजूर केलेला. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो निधी मंजूर झालेला आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे होते. निधी मंजूर झाल्यानंतर रेल्वेने म्हणजे मला असं कळलं की म्हणजे आपला जेव्हा कार्यकाल संपला त्याच्यानंतर रेल्वेने जी मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं की त्या भुयारी मार्गाच्या याच्यामध्ये जो बोगदा तयार होईल त्याच्यामध्ये पाणी साचेल आणि त्याच्यामुळे त्यांनी तो करण्यासाठी नकार दिला. तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून सक्शन पंप वगैरे हे प्रकार आता नवी मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आहेत की जिथे थांबतं. आणि मला असं म्हणायचं की 365 दिवसापैकी 5 दिवस बोगदा बंद राहिला तरी काही हरकत नाही आहे. तर आपण सगळ्यांनी परत एकदा त्याच्यावर शासनाकडे प्रस्ताव पाठवून जो निधी वर्ग झाला होता MMRDAचा निधी होता आणि त्या निधीचा आपण नक्कीच काहीतरी पर्याय शोधूया. कारण 5 दिवस बंद ठेवून 360 दिवस जर आपल्याला तो वर्किंग करता येत असेल तर मला वाटतं हा एक पर्याय आहे. सक्शन पंप हा एक पर्याय आहे ज्याच्याने पाणी आपल्याला काढून टाकता येईल. तर हे 2 पर्याय ठेवून आपण परत एकदा एक प्रस्ताव बनवू आणि तो पाठवूया शासनाकडे, कारण भविष्यात हा मार्ग अत्यंत आवश्यक आहे. आज कर्जत नगर परिषदेने घेतलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले कर्जत नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य अधिकारी, सर्व नगरसेवक आणि खऱ्या अर्थाने कर्जत बचाव समितीसाठी प्रामुख्याने कर्जतसाठी काम करणारे आमचे सर्वांचे मित्र कैलासजी मोरे,
त्यांच्यासोबत असणारे कर्जत बचाव समितीची सर्व मित्रमंडळी आणि मी आणि नितीन दादांनी आपल्या बैठकीला येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वच प्रमुख मान्यवरांना सुद्धा बैठकीसाठी बोलवलं. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष राजीव भाऊ लाड असतील, उमेश अप्पा असतील, सर्वच प्रमुख सर्व उपस्थित असलेले मान्यवर. मोरे साहेब, आपण सर्वांनी बघितलं कर्जत नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून 8 महिने झालेले आहेत. 8 महिन्यामध्ये जास्त स्पीडने काम व्हायला हवं होतं, ते झालेलं नाही. हे सुद्धा शिवसेना तितकंच खरं आहे. परंतु आपल्या नगर परिषदेला काही सुद्धा मर्यादा आहे. आपल्या व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष जोशीने सुद्धा म्हटलेले आहेत. त्यांनी सुद्धा 5 वर्ष या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला आहे. राजीव भाऊनी 5 वर्ष पाहिलेला आहे. काही गोष्टींची मर्यादा नक्कीच आहे. नितीन दादांचा मोठा अनुभव आहे. पण नितीन दादाची आज भूमिका वेगळी असणार ना, माझ्या बरोबर आहे, बरोबर आहे ना. तर आम्ही आता समन्वय घेतो म्हणजे. तर आपण जेव्हा ही मर्यादा जर पाहिली तर मर्यादेमध्ये अनेक विषय तुम्ही जे मांडले ते शिवसाहेब मार्गी लागणं आवश्यक होतं. त्यामध्ये जे छोटे मोठे विषय आहेत, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिकचा विषय असेल आणि यांचे बहुतेक असे मोठे विषय आहेत. आपण अशी जबाबदारी झटकून चालणार नाही. आपल्याला शासनाकडे आपण काय पाठपुरावा केला आहे याची सुद्धा त्यांची निश्चित मागणी आहे. आपण जर त्यांनी जो आपल्याला प्रश्न विचारला असता तर आपला पुढच्या ट्रॅफिकचा पुढचा प्लॅन काय आहे, तर तुम्ही सांगितलं असतं की आम्ही शासनाकडे अशी अशी मागणी केली, तिथे उड्डाणपूल होणं गरजेचं आहे, त्याचा विषय तिथं संपला असता. यातले 35 प्रश्न असे आहेत तिथून दादा तर ते तुम्ही संपवले असते. आपल्याला फक्त मागणी करायची आहे. तुम्ही पाठपुरावा काय केला, तरी तुम्हाला काय विचारलं प्लॅनिंग काय, तर आपल्याकडे प्लॅनिंग आता जर पाहिलं तर 0 प्लॅनिंग आहे. तर असं करून आपल्याला चालणार नाही. आपले जे महत्वाचे विषय आहेत, मी आणि नितीन दादा, राजीव भाऊ, सर्व प्रमुख मंडळी असतील, मी आमच्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने शब्द देतो. जे बाकी छोटे विषय आहेत त्यांनी 1 महिन्याचा टायमिंग घेतलाय, पण त्याच्या आधीच कशी मार्गी लागतील. त्यामध्ये कर्जतचा पेस्ट कंट्रोल असेल, कर्जतचा पाणी पुरवठा असेल, कर्जतचा ट्रॅफिकचा विषय असेल, जे नगरपालिकेकडून सहज शक्य आहे ते आम्ही नक्कीच अगदी कमी दिवसामध्ये मार्गी लावू. आणि आपण अनेक म्हणजे बसलेले सर्व तुमच्या समितीचे मेंबर आहेत ते मला रोज माझ्याशी व्हॉट्सअपवर ह्याच्यावर बोलत असतात. ते आम्हाला सांगतायत का भाऊ तेव्हा तुम्ही आमच्याकडे आला होतात, आम्हाला तुम्ही मोठे मोठे शब्द दिले आणि ते खरं आहे. काका सकाळी 7 वाजता उठून माझ्या घरी येतात, ते सगळं खरं आहे. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीचं गांभीर्याने शिवसाहेब काम करणं गरजेचं आहे. परंतु एकटी नगर परिषद हे काम करणार नाही, तर तुमची बचाव समिती खूप महत्वाची आहे. कुठलेही काम करत असताना आपल्याला एक कोणतरी विरोधी पक्षनेत्याची गरज असते. तर आपण विरोधी पक्षनेते नाही आहेत, पण तुम्ही आपले यांचे शुभचिंतक हितचिंतक आहात म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला सावध करतायत. पुढच्या येणाऱ्या निवडणुका यांच्या प्रश्नावर अवलंबून आहेत. यांचे प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडवले, स्थानिकांचे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवले तर आपल्याला बाकी कुठल्या गोष्टीमध्ये अडचण येणार नाही. तर आपण काम करत नाही असं मी म्हणणार नाही, आपलं काम चांगलं सुरू आहे. परंतु जे आवश्यक काम आहे, आता कर्जतमध्ये कमीत कमी या पावसाळ्यामध्ये 4 वेळा प्रेस कंट्रोल होणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे. पाणी पुरवठावाल्यांनी जी उत्तरं दिली की काय लोकांना समाधानकारक आहेत अशी उत्तरं नव्हती. आणि आपल्याला त्यांनी जे प्रश्न विचारले वकील साहेबांनी, स्वतः वकील असल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ते अडवतील. त्यामुळं आपण सुद्धा काय प्रस्तावित केलेत, काय प्रस्ताव केलेत या सुद्धा गोष्टीची आपल्याला गरज आहे. आपल्या कर्जतला काही गोष्टी आवश्यक आहे. आपल्याकडे तुमच्या कर्जत शेष फंड, तुमच्या नगरपालिका शेष फंडामधून असेल, विकास योजनेमधून असेल, आपण काय काय कामं करू शकतो ही कामं सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गी लावणं गरजेचं आहे. आणि ती जोशीताई तुम्ही सगळ्यांनी एक 5 जणांची कमिटी, नगरपालिकेत सुद्धा 5 जणांची कमिटी करावी आणि यांच्यातले 3-4 लोक घेऊन आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर असणारच आहे. एक कमिटी करून 2 महिन्यातून 3 महिन्यात एक मिटिंग घेऊन आपल्याला कसे विषय मार्गी लावता येतील यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करावं अशी मी आपल्या दोघांना विनंती करेन. परंतु विनंती करून चालणार नाही, फक्त आपल्याला काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. अगदी महिन्याभरावर गणपतीचा मोठा एक मोठा सण आपल्याकडे आलेला आहे.
त्या गणपती सणाच्या अगोदर आपल्याला नक्कीच या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत हे मार्गी लावायला लागतील. त्यांनी एक गोष्ट नक्की खरं सांगितलं आहे, एखाद्याचा बॅच आहे आणि तो बॅचवाला म्हणून किंवा त्याच्या नावावर 5-5 गाड्या आहेत, तर त्याला सुद्धा मी सर्वे करणं गरजेचं आहे. किती बॅच आपण वाटप केले, बरोबर, किती बॅच वाटप केले आपण, आणि त्या बॅच आणि किती गाड्या आपल्याकडे आहेत या गोष्टीचा आपण जर सर्वे केला तर आपल्याला त्वरित माहिती पडेल की आपल्याकडे एक्स्ट्रा गाड्या किती आहेत, तेवढ्या गाड्या आपण त्वरित बंद कराव्या. दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या सर्वांच्या बरोबर मी तुम्हाला सांगायला सांगतो, कारण शिवसाहेब आपण किती ओसी आणि सीसी दिल्यात आणि किती बिल्डर लोकांनी त्या सोसायटी रजिस्टर केल्यात हे आपण आणि ARला बोलून दोघांचा समन्वय असणं गरजेचं आहे भाऊ. कारण आपण जर सीसी जर 100 दिल्या असतील आणि जर सोसायटी आपल्याकडे 50 रजिस्टर झाल्या असतील तर 50 सोसायटी रजिस्टर का होत नाही, हा बिल्डर तुमच्या फ्लॅट धारकांचा एक मोठा प्रश्न आहे. ते अनेक वेळा लोकांच्याकडे येतात, बिल्डर लोकांची एक लॉबी आहे. बिल्डर लोक काय करतायत, मेन म्हणजे पार्किंग असल्याशिवाय त्यांना ओसी किंवा कुठली परमिशनच नाही, त्यांचा प्लॅनच पास नाही झाला. आपण आता ओसी आणि सीसी दिले, त्यामध्ये त्यांनी STPचं काम बरोबर केलंय का, पार्किंगचं काम बरोबर केलंय का. आपण ओसी आणि सीसी देताना घाई करू नये. आपल्याला तो सुद्धा वेळ तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये ठेवावा आणि मगच ओसी सीसी द्यावी. कारण जेव्हा आपण बघत असतो, आता अनेक मला मी 10-12 सोसायटी आहेत, मी फ्लॅट गेला की नाही आमच्या अजून सोसायटी झालेली नाही. त्याचं कारण काय, मग जर तुमच्या नगरपालिकेने ओसी दिली असेल तर साहेब बंधनकारक आहे 3 महिन्याच्या अगोदर सोसायटी रजिस्टर करणं आहे. त्यामध्ये अनेक फ्लॅट धारक असतात. अनेक फ्लॅट धारक काय म्हणतात, नंतर तो परत 6 वर्षांनी 10 वर्षांनी बिल्डर येणार, FSI वाढला का माझी मालकी आहे, मी वर्ष 2 फ्लोर अजून वाढवणार आहे. मग ते नुकसान कोणाला भोगावं लागतं, तर फ्लॅट धारकाला भोगावं लागतं. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट कर्जमध्ये वकील साहेब आहे. आणि मी अनेक वेळा शिवसाहेबांना पण सांगितले, शिवसाहेब आपण त्या ARना बोलून घेऊन एकदा किती सोसायटी रजिस्टर्ड आहेत त्या तुम्ही जरा शोधाव्यात आणि ज्या ज्या सोसायट्या रजिस्टर्ड नसतील त्यांना तुम्ही त्यांचा खुलासा करावा, त्यांना काढणी दाखवा, नोटीस काढावी अशी आपल्याला मी विनंती करतो. परंतु मी सर्व HOD तुमच्या प्रत्येक खात्याची HOD आहे, त्या HOD सुद्धा सांगतो, जे छोटे मोठे प्रश्न असतील त्या अगदी महिन्याभरात आपल्याला संपवायचे आहेत. यांनी सांगितलेले जे विषय आहेत, मी आता नितीन दादा सगळ्यांना घेऊन परत महिनाभर बसणार आहे. 2 तास त्यांची चर्चा करतो, परत आपण एकदा बसून तुम्ही आम्ही आणि ते लवकरात लवकर कशी मार्गी लागतील यासाठी आपण प्रयत्न करू. खरंच आपला कर्जत बचाव समितीचं जो ध्येय आहे, त्यांचं जे विचार आहेत हे नक्की चांगले कर्जत शहराच्या अगदी प्रगतीसाठी आहेत, कर्जतच्या विकासासाठी आहेत. म्हणून आपण खऱ्या अर्थाने त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपल्याला ते दाखवून देण्याचं काम करतात. आपली चूक काय हे चूक दाखवून देण्याचं काम आपल्याला आपली बचाव समिती करते. आणि त्यांच्या बचाव समितीला आपण फक्त त्यांनी सांगितलं का आम्ही फक्त तुम्हाला अर्ज देतो, तुम्ही त्याचा विचार न करता आम्ही हे करू आम्ही ते करू, आणि तुमच्या अजेंड्यावर त्यांच्या विषयातला एकही विषय नसतो. कमीत कमी चर्चेसाठी तुमच्या अजेंडा विषय असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्यांनी जर पत्रव्यवहार केला सांगितलं मग त्यांना आयत्या वेळच्या विषयामध्ये ते विषय तुमचे असले आले पाहिजेत. उद्याच्याच मीटिंगमध्ये सगळे विषय संदर्भात चर्चेला येऊन काय काय आपल्याला मार्गी लावता येतील. बाकी तुमचे रस्ते पाणी हे ते आपण जरा विचारायला चालेल, पण बाकी स्वच्छतेवर लक्ष द्या. आणि ते बिल्डर प्रत्येक बिल्डिंगमध्ये काय काय ज्या हे चालल्यात त्या सगळं आपण पुढे थांबलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला गणपतीच्या अगोदर 2-3 वेळा पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे. पाण्याचा जो प्रश्न आहे, आता माझ्याच बिल्डिंगमध्ये मी जेव्हा माझ्या बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे मी कंप्लीट कोणाला करायची, तर मलाच पाणी नाही आहे शिवसृष्टीमध्ये. अशा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सांगू कोणाला, पण अशा गोष्टीकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. तर आपण जेव्हा बघतो लोकांना काय लागत नाही, लोकांना काय लागतंय, त्यांच्या जे मूलभूत गरजा आहेत पाणी रस्ता हे ह्याच गोष्टी लागतात. पण ह्याकडे जर आपलं गरज नसेल, लक्ष नसेल, तर आपण कुठेतरी नक्कीच नगरपालिकेच्या दृष्टीने मागे पडू. परंतु मी आपल्याला नगर परिषदेच्या वतीने कैलास भाऊ जाधव साहेब विनोद आहेत आणि सर्वांना सगळ्यांच्या नगरसेवकांच्या वतीने शब्द देतो. अगदी महिन्याभरात आपण परत एकदा मिटिंग घेऊ. त्या मिटिंगमध्ये बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागलेले असतील आणि तुम्हाला एकदा 4-5 दिवसामध्ये आपण परत एकदा बोलू. आणि जेव्हा तुम्ही 5-6 लोक येऊन काय विषय आम्ही हातात घेतलेत त्यामध्ये जे शक्य असतील तर तुम्ही लक्ष द्या. तुम्ही सुद्धा कर्जतच्या विकासासाठी, कर्जत आपलं स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करताय आणि कराल अशी मी विश्वास व्यक्त करतो. परंतु शिवसाहेबांना परत एकदा सांगतो, आपण यांनी जे विषय दिलेत हे कसे मार्गी लागतील यासाठी आज दृष्टी तुम्ही सगळ्यांनी आपल्याला थांबायचं आहे. आपण बसून त्याच्यावर चर्चा करू आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न